अध्याय 29. कवींद्र म्हणाला, नंतर सूर्य मध्यानी येऊन शिवाजीच्या तेजाबरोबरच ताप देऊ लागला. त्यावेळी पूर्वी कधी न पाहिलेल्या मराठ्यांच्या रक्षणाखाली असणाऱ्या, वारा मुळीच नसणाऱ्या अशा महाअरण्यामध्ये सगळे सैन्य दुःखी होऊन धीर सोडताना पाहून मदोन्मत्त रायबागीन म्हणाली, शिवाजी रूपी सिंहाच्या आश्रयाखाली असणाऱ्या वनात सैन्यासह प्रवेश केलास हे तू वाईट काम केलीस. दिल्लीपतीचे सैन्य येथे घेऊन येऊन ते तो गर्विष्ठाने सिंहाच्या जबड्यात आणून सोडले ही दुःखाची गोष्ट होय. आजपर्यंत दिल्लीपतीचे जेवढे यश मिळवले ते त्याचे सारे यश तू ह्या अरण्यात बुडवलेस. पहा, मागे व पुढे उजवीकडे आणि डावीकडे उभे असलेले शत्रू आनंदाने लढू इच्छित आहेत. हे पटाईत तिरंदाज असलेले तुझे सर्व सैनिक येथे चित्रातील मनुष्याप्रमाणे अगदी स्तब्ध आहेत. खेदाची गोष्ट ही की दिल्लीपतीच्या त्या मूर्ख सेनापती शाहिस्तेखानाने शत्रूच्या प्रतापरूपी अग्नीमध्ये तुला सैन्यासह टाकलेले आहे. शत्रू तुला ताबडतोब जिवंत पकडून नेऊ इच्छित आहे. तू मात्र अरण्यात कोंडला गेला असून आंधळ्याप्रमाणे युद्ध करू इच्छित आहेस. फलनिष्पत्ती होत असेल तरच पुरुषाच्या उद्योगाचा या जगात उपयोग, नाहीतर तेच साहसाचे कृत्य खरोखर उपहासास कारणीभूत होते. म्हणून तू आज लगेच त्या राजास शिवाजी शरण जाऊन आपणास सैन्यासह मृत्यूपाशातून सोडव. याप्रमाणे रायबागिनीने त्या महाशूर व साहसी यवनास तेथे जागी केल्यावर तो युद्धापासून परावर्त झाला. नंतर त्याने नम्रभाव स्वीकारून दुसऱ्याचे मन ओळखणारा दूत शिवाजीकडे पाठवला. मग भालदारांनी तेथे त्याची वर्दी दिल्यावर त्याने मस्तक लववून अजानुभाऊ शिवाजी राजाचे दुरून दर्शन घेतले. तो अतिसुंदर व उंच मानेच्या, रुंद छातीच्या, शिकवलेल्या सुलक्षणी धिप्पाड शरीराच्या, महाबलवान, दोन्ही बाजूस बाणांचे 2 भाते पंखाप्रमाणे असलेल्या, रत्नजडित अलंकार घातलेल्या अशा घोड्यावर गरुडावर विष्णू बसतो तसा आरूढ होऊन अंगात कवच घातलेल्या व हातात धनुष्यबाण व तलवार असणाऱ्या घोडदळाच्या समुदायामध्ये होता. त्याच्या अंगात अभेद्य कवच होते. त्याच्या मस्तकावर उत्कृष्ट श्रेस्त्रान शोभत होते. वैकक्ष हारासारखा व प्रचंड ढालीने शोभणारा दुपटा परिधान केला होता. सोनेरी कमरपट्यापासून लटकणाऱ्या तलवारीच्या योगे तो शोभून दिसत होता. त्याच्या तेजस्वी उजव्या हातात उंच भाला होता. तो अत्यंत सौम्य असूनही आपल्या तेजाने अत्यंत उग्र दिसत होता. पुढे जाऊन लोकास दूर सारणाऱ्या भालदारांनी योग्य स्थानी उभे केलेले अनेक सैनिक त्याचा उत्तम सन्मान करीत होते. तो शंकराहूनही उग्र, अग्नीपेक्षा अत्यंत असह्य, नैरतापेक्षाही अतिशय निर्दयी, वायूहूनही बलवान, कुबेराहूनही धनाढ्य, इंद्राहूनही समर्थ, यमाहूनही क्रूर, वरुणापेक्षाही नीतिज्ञ, चंद्रापेक्षाही आल्हाददायक आणि मदनापेक्षाही अजिंक्य होता. मस्तक नमून आलेल्या त्या मंगल दूताकडे राजाने सुद्धा कमलासारख्या सुंदर नेत्रांनी पाहिले. नंतर शिवाजीने किंचित भिवया चढवून त्यास आज्ञा केल्यावर त्याने कार्तबलाचा संदेश आणला होता त्याचे म्हणणे स्वतः सांगितले. तो दूत म्हणाला, ज्या कारतलब नावाच्या सरदारास लोक जणू काय दुसरा अजिंक्य रावणच समजतात, तो आपणास अशी विनंती करतो की शाहिस्तेखानाच्या आज्ञेमुळे व वेळ आली म्हणून हा आपला देश पाहण्याची आम्हास पाळी आली. नागाचे दीर्घ काळ स्वतः धारण केलेल्या मण्याप्रमाणे हा आपल्या संरक्षणाखाली असलेला देश दुसऱ्याच्या ताब्यात जाणार नाही. काय सांगावे, 2-3 दिवस मला येथे पाणीसुद्धा प्यावयास मिळाले नाही. म्हणून अभयदान देऊन मला जीवदान दे. सह्याद्रीच्या जणू काय पाताळासारख्या खोल तळास येऊन आम्ही मनात दीर्घकाळ स्थिमित झालो आहोत व पराक्रमसुद्धा विसरलो आहोत. हे आपले अरण्य तुरुंगापेक्षा निबिड आहे. महासागरासारख्या या अरण्यात आपण आमचे रक्षण करावे. आपला पिता महामती महाराज शहाजीराजा यांचा मी यवन असताही मजवर अमर्याद लोभ होता. ते सर्व विसरून जाऊन दुसऱ्याच्या सेवकत्वामुळे मी अग्नितुल्य असे जे आपण त्यांची जाणून बुजून अवज्ञा केली. म्हणून हे महाबाहो, मी आपले सर्वस्व आपणास अर्पण करून आपल्या अपराधाचे क्षालन करू इच्छितो आणि जिवंतपणे जाऊ इच्छितो. म्हणून हे राजा, या प्रदेशातून बाहेर पडण्याची आपण मला परवानगी द्यावी. या जगात शरणागताचे रक्षण करणारे आपल्यासारखे आपणच आहात. याप्रमाणे यथोचित बोलून तो दूत थांबला असता शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकाकडे पाहून त्यास असे उत्तर दिले. शिवाजी राजा म्हणाला, जर तू शरण आला आहेस तर या प्रदेशातून आपल्या सेनेसह निघून जा. आमचे तुला अभय आहे. हे माझे भाषण तू येथून त्वरेने जाऊन मला भिवून दयेची याचना करणाऱ्या त्या यवनाला सांग.
याप्रमाणे शिवाजीने केलेले गोड भाषण ऐकून दूताने ते वाट पाहत बसलेल्या आपल्या धन्यास कळवले. त्या दूताने शिवाजीकडून जेव्हा अभयवचन आणले तेव्हा कारतलबाने त्याच्याकडे खंडणी पाठवली. मित्रसेनादी राजे लढत असताही त्यास अभय मिळाल्यावर त्यांनी आपापली खंडणी तोरेने लगेच शिवाजीकडे पाठवली. लढणाऱ्या त्या यवन सैनिकास अभयदान येईपर्यंत शिवाजीच्या सैन्याने लुटले व चारी बाजूने अडवले, कोंडून ठेवले होते. कोणी त्यावेळी आपली ढाल दुसऱ्यास देऊन टाकून आपण मुक्त झाला, कोणी घोड्यावरून तोरेने खाली उतरून आपण भयमुक्त झाला. रक्ताने लाल झालेले वस्त्र परिधान करणाऱ्या कोणा वीराने लगेच शस्त्रे टाकून जणू काही संन्यास घेतला. कोणी कर्णभूषणाच्या लोभाने एकांचे कान तोडले असता त्याने मोते व रत्ने यांचा कंठा लगेच टाकून दिला. आम्ही शिवाजी राजाकडीलच आहोत असे म्हणून काही घोडेस्वारांनी आपणास सोडवून घेतले. कोणाचे मुंडके तलवारीने छाटले गेले असता आपणास मारणाऱ्यावर वेगाने धावून जाऊन त्याने त्यांचे मुंडके चक्राने तात्काळ उडवून त्यास आपला सोबती केले. इतक्यात हात वर करून जणू काय रागावल्याप्रमाणे उंच स्वराने ओरडणाऱ्या भालदारांनी शिवाजीच्या आज्ञेने अरण्यातील निरनिराळ्या सेनापतीकडे येऊन शत्रूशी युद्ध करण्याचे सर्वत्र बंद करा म्हणून त्यास सांगितले. मग अभय प्राप्त झालेले ते मोंगल सैनिक शत्रूच्या रक्षणाखाली असलेल्या त्या वनातून भ्यालेल्याप्रमाणे तोरेने निघून गेले. मग मोंगल आले तसेच शीघ्र गेले. आपले सैनिक गर्जना करू लागले, तुतार्या वाजू लागल्या. अनेक भालदार नाचत पुढे चालले. प्रचंड जयघोषाने आकाश भरून टाकले. सुंदर वस्त्रे व सुंदर अलंकार धारण करणारे श्रेष्ठ भाट मोठ्याने यशकथा गाऊ लागले. मोंगलांनी इतस्तता फेकलेल्या व आत अपार कोश असलेल्या पेट्या आपले लोक भराभर आणू लागले. पळून जाणाऱ्या शत्रूंनी अरण्याच्या मध्यभागी सोडून दिलेले हत्ती व घोडे सैनिक घेऊन आले. पळालेल्या शत्रूंनी माराच्या भीतीने टाकलेले पुष्कळ हंडे, पेले, झाऱ्या आणि सोन्याची दुसरीही पुष्कळ भांडी यांचे पर्वत आपल्या सेवकांनी सगळीकडे रचले. अशा समयी आपल्या प्रचंड भुजदंडाने शत्रुसमूहाचे दंडन करणारा शिवाजी सेनापती नेताजीस पाहून बोलू लागला. शिवाजी राजा म्हणाला, आदिलशहाच्या ताब्यातील देश पादाक्रांत करण्यास मला जाऊ दे, पण तू मात्र मोंगलांचा नाश करण्यासाठी येथेच राहा. युद्धात कधीही पाठ न दाखवणारे शत्रू परत गेलेच असे तू समजू नकोस, कारण ते मोंगल अभिमानी आहेत. पन्हाळगडचा मोबदला लवकर घेऊ इच्छिणारा जो मी, त्याचा हा उद्योग तात्काळ सफल झाल्याशिवाय राहणार नाही. याप्रमाणे तेथे त्या युक्तिवान व जयशाली शिवाजीने सेनापतीशी सल्लामसलत करून स्वारीची दुधुंबी वाजवण्यास आज्ञा केली. मग पहाटेस उत्तम घोड्यावर आरूढ होऊन शिवाजी राजाने सेनासमुदायाच्या योगे शोभणाऱ्या त्या मार्गास अधिक शोभा आणली. क्रमाक्रमाने पुढे जात असता नगरे, गावे, गड आणि अरण्ये ही शत्रूंनी सोडून दिलेली पाहून त्यास फार संतोष वाटला. नंतर दालभेपुरास म्हणजे दाभोळास जाऊन दालभेश्वरास वंदन करून प्रथम तोच देश शिवाजी राजाने वेगाने पराक्रमाने आपल्या ताब्यात आणला. तेव्हा शिवाजीने हस्तगत केलेला तो देश यवनांच्या संपर्कामुळे उत्पन्न झालेल्या भीतीपासून पूर्णपणे मुक्त झाला. तेव्हा पल्लीवनचा म्हणजेच पालीचा राजा महाबाहू जसवंत हा आपण पूर्वी सिद्धी जोहारास केलेले साही आठवून दुष्टांचा काळ जो शिवाजी तो निकट आलेला पाहून घाबरला व लगेच श्रंगारपूरच्या राजाचा त्याने आश्रय केला. प्रभावल्लीच्या त्या प्रतापी राजा सूर्यराजाने त्या अपराधी अतएव भ्यालेल्या यशवंत राजाचे जणू काय आपणाप्रमाणेच शिवाजीपासून रक्षण केले. पण सूर्यराजाचे व यशवंत राजाचे ते कृत्य शिवाजीस अयोग्य वाटले नाही, कारण ते दोघेही पराधीन म्हणजेच यवनाधीन झालेले होते. मग दाभोळमध्ये योग्य अधिकारी नेमून व युद्धास सज्ज असा 2000 सरदार ठेवून पुढे चालला असताच अभय मागणाऱ्यांना अभयदानाने संतुष्ट करून शिवाजीराजा 3-4 दिवसांनी चिपळूणास गेला. तेथे त्याने वरदात्या विश्वविख्यात चिरंजीवी आणि वर्णनीय चरित्र असलेल्या परशुरामाचे डोळे भरून दर्शन घेतले. नंतर ज्याच्या दोन्हीकडेच काल व काम हे भ्राते आहेत अशा त्या परशुरामाची त्या अत्यंत भक्तिमान शिवाजीने पूजा केली. परशुरामाने सुद्धा अविंद राजांची रग जिरवून टाकणाऱ्या त्या राजावर मोठी कृपा केली. त्या दानशूर व दयाळू शिवाजीने त्या परशुराम क्षेत्रातील ब्रह्मवृंदास तात्काळ धन देऊन संतुष्ट केले. नंतर मुसलमान अधिकाऱ्यांनी तात्काळ सोडून दिलेले संगमेश्वराच्या सान्निध्याने संगमेश्वर नाव पडलेले व बहुत ब्राह्मण व देवता असलेले असे नगर आपल्या ताब्यात आलेले पाहून तो राजर्षी देवरुखास गेला. तेव्हा त्याच्या आज्ञेने द्विज निळखंड राजाचा पुत्र निरनिराळ्या युद्धात प्रसिद्धीस आलेला पायदळाचा अधिपती योद्धा तानाजी मालुसरे याच्याबरोबर शत्रूच्या हल्ल्यामुळे गोंधळून गेलेल्या संगमेश्वरास आला.
या देशाच्या रक्षणार्थ संगमेश्वरामध्ये राहणाऱ्या माझ्या सेनेवर श्रंगारपुरात राहणाऱ्या त्या मी येईपर्यंत चांगली देखरेख ठेवावी, वैर टाकावे व माझ्या सांगण्याप्रमाणे करावी असा निरोप विश्वासू दूताकरवी प्रभावलीच्या राजास त्या राजाने त्या समयी पाठवून दिला. नंतर उंडी व बकुडी यांच्या फुलांच्या बहराने सुगंधित झालेल्या नागवेली, नारळी व पोफळी या झाडांची दाटी असलेला, पुष्कळ देवता असलेला, लोकवस्तीमध्ये ब्राह्मणांचे बाहुल्य असलेला, उपवनमय डोंगर असलेला, तीर्थमय नदी नद असलेला असा तो प्रदेश तात्काळ आपल्या सत्तेखाली आणून व राजापूर जिंकून तो श्रेष्ठ राजा शोभू लागला. आपल्या बाहुबलाने यवनांचे सैन्य मारून त्यांचा देश पादाक्रांत करून व शरणागतास अभयदान देऊन तो इंद्रासारखा दयाळू राजाधिराज शिवाजी समुद्रावरील व्यापाऱ्यांच्या योगे समुद्राने ज्यास धनाढ्य बनवले आहे अशा राजापुरात विशेष विराजमान झाला. या ठिकाणी 29वा अध्याय समाप्त झाला.